खरं तर कोणत्याही नकारात्मक शक्तींवर विश्वास नाही, म्हणून मी रात्री आणि अपरात्री कुठेही फिरायचो. माझ्या घरची मला खूप ओरडायची, माझ्यावर चिडायची. इतक्या रात्री बाहेर जाणे अजिबात चांगले नाही. एक दिवस तुला काहीतरी दिसेल ना, तेव्हा तुझे डोळे उघडतील. पण तरीही मी अधिक जोमाने बाहेर फिरायचो. मी फिरायचो म्हणजे मला बाईक रायडिंगचा खूप शौक होता, म्हणून मी कधीही बाईक काढायचो आणि बाहेर फिरायला निघायचो. माझ्या आईने तर माझ्या गळ्यात एक बाबांकडून ताईत आणून बांधला होता. म्हणाली, हा ताईत काढलास तर माझं मेलेलं तोंड बघशील म्हणून. काय करणार, आईची माया. तशीच ती असं वागणं अनपेक्षित होतं, पण माझ्या मनात मात्र त्या ताईतबद्दल काहीच भावना नव्हत्या. तरीही अंगावर ओझं म्हणून मी ताईत गळ्यात घातलं होतं. आजही मी माझी बाईक काढली आणि बाहेर फिरायला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आई म्हणाली, बाळा, आज बाहेर जाऊ नकोस रे, आज अमावस्या आहे. आणि तिची या बोलण्याने मला जरा हसूच आवरलं नाही. हे पाहून बाबा माझ्यावर रागवले आणि म्हणाले, तुला तुझी काळजी नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही. जा बाबा जा, तुझं नशीब तुझ्या पुढे. असे म्हणून आई आणि बाबा घरात निघून गेले होते. ते घरात गेले असले तरी माझ्या मनात एक वेगळीच भीती टाकून गेले होते. ती म्हणजे आज अमावस्या आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मी जरी मानत नसलो तरी आज माझ्या मनात थोडी भीती निर्माण झाली होती, हे खरं. पण तरीही भूतभीत काही नसतं असं म्हणत मी बाईक स्टार्ट केली आणि निघालो. बॅग पाठीवर टाकली, त्यात थोडे कपडेही होते, म्हणजे कुठेतरी वस्ती करायची आणि निघायचं परत पुन्हा फिरायला. फिरायला म्हणजे मी नुसताच फिरत नसे, तर एक माझा यूट्यूब चॅनल होता, त्यावर मी माझे व्हिडिओ टाकत असे. आता म्हणाल रात्री का, तर रात्रीचं जग मी लोकांना दाखवतो, त्यांना सांगतो, बघा रात्री किती शांतता आणि मनाला भावणारी दुनिया असते. पण माझ्या घरातल्यांना कोण सांगणार. आता मला वाटतं गाडीवर बसून मला 1.5 तास झाला होता, म्हणजे जवळजवळ 11:30 झाले असतील. तेव्हा वातावरण थोडं शांत पण भयानक वाटत होतं. कारण सध्या जातोय तो रस्ता खूप सुनसान आणि खतरनाक होता. खतरनाक यासाठी म्हणेन की त्या ठिकाणी भरपूर अपघात झाले आहेत. पण हा रस्ता आज मला जरा जास्तच भयानक वाटायला लागला आहे. कारण नेहमी असणारी शांतता आज इथे अजिबात दिसत नव्हती. मी पहिले 2 वेळा या रस्त्याने आलेलो आहे, पण त्यावेळी सगळं व्यवस्थित होतं. आता असं वाटत आहे की 20-30 जण एकमेकांसोबत कुजबुजत आहेत. पण मागे पुढे आणि सगळीकडे पाहिलं, इथं कुणीच दिसत नाही. मग हा इतक्या जणांचा बोलण्याचा आवाज येतोय तरी कुठून. मी बाईक थांबवली आणि थोडा वेळ बाईकवरच बसून आजूबाजूला कुणी आहे का ते पाहिलं. समोरच एका दगडावर एक बाई बसली होती. काळोख होता म्हणून तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण साडी घातलेली म्हणून बाई होती हे खरं. वाटलं तिला विचारावं, कुठे जायचं असेल तर सोडावं, म्हणून मी तिला विचारायला तिच्या जवळ जात होतो. जसं जसं जवळ जात होतो, वातावरणमधील गारवा अधिक वाढला होता. म्हणजे जशी काय मला थंडी वाजू लागली होती. लागलीच कुत्र्याचं ते केविलवाणं रडणं ऐकून माझ्या तर पोटातच गोळा आला. चिटपाखरूही ज्या ठिकाणी दिसत नाही अशा ठिकाणी अनेक लोकांचं बोलणं आणि रडणं कानावर येत होतं. त्यांचे ते केविलवाणे आवाज हृदय चिरत होते. त्या बाईच्या थोडं जवळ पोहोचत होतो, पण तिने डोक्यावरून पदर घेतला होता. तरी हिम्मत करून मी तिला विचारलं, तुम्हाला कुठं जायचं आहे का? तिने काहीच उत्तर दिलं नाही. मी पुन्हा विचारलं, ओ बाई, तुम्हाला कुठं जायचं असेल तर मी सोडतो. इतकं बोलण्यात आणि तिच्या डोक्यावरून पदर खाली पडण्यात एकच वेळ तिचा चेहरा पाहिला आणि माझं पूर्ण अंगाचं पाणी झालं. आज पहिल्यांदा असा चेहरा पाहिला आणि माझे धाबे दणाणले. संपूर्ण जळालेला चेहरा, डोळे खोबणीतून बाहेर येऊन लटकत होते. डोक्यांवरचे केसही जळालेले होते. काही ठिकाणी केस तर काही ठिकाणी टक्कल दिसत होतं. सोबत तिच्या गुरगुरण्याचा आवाज खूप विचित्र होता. एक हात गळून पडला होता, शिवाय चेहऱ्यावर काही भाग जळून गळाला होता. खूप विचित्र तिचं ते रूप पाहून मला त्यावेळी उलटीसारखं झालेलं. तिचं विद्रूप रूप पाहताना मला फक्त काही सेकंद लागले आणि ती माझ्या जवळ येऊ लागली. ती जशी जशी जवळ येत होती
तशी माझी धडधड वाढायला लागली. काय करू हे समजत नव्हतं. आईबाबांची आठवण आली मला आणि आईने दिलेला तो धागा गळ्यात होता. हे हात लावून पाहिलं तर धागा गळ्यात नव्हता. आता तर माझे मरण मला डोळ्यासमोर दिसू लागले होते. माझ्या गळ्यातला धागा गेला कुठे? येताना तर गळ्यातच होता. ती बाई आता जास्तच जवळ येत होती. मी धावत जाऊन गाडीवर बसलो आणि हेल्मेट सीटवर होतं ते घालण्यासाठी आता माझ्याकडे वेळही नव्हता. पण पटकन लक्षात आलं, हेल्मेटला काहीतरी लटकलेलं आहे. इतक्यात ती बाई अगदीच जवळ आली आणि तिचा हात, त्याला फक्त हाडच शिल्लक होती. वाटलं आता सरळ माझ्या छातीच्या आरपार जाईल. पण इतक्यात तो ताईत माझ्या हातात आला आणि एका झटक्यात ती बाई लांबवर जाऊन फेकली आणि गायब झाली. आता तर घामाने सर्व अंग माझं भिजलं होतं. एका क्षणात गाडी स्टार्ट केली आणि निघालो. मग मी कुठेच थांबलो नाही. अजूनही वेगळे वेगळे आवाज माझ्या कानात घुमत होते. वाटत होतं त्या ठिकाणी अजूनही बरेच असे आत्मे आहेत, त्यामुळे मला तरी या ठिकाणी एक क्षणही थांबून जमणार नाही. एक संकट जरी गेलं होतं तरी मला वाटेत कोणी ना कोणी भेटतच होतं. कधी म्हातारा, तर कधी कधी तरुणी, तर कधी लहान मुलं. पण मला एकदा चांगलीच अद्दल घडल्यामुळे मी गाव येईपर्यंत थांबलोच नाही. शेवटी एका अर्ध्या तासाने एक गाव लागलं आणि तिथे शिरलो. त्या गावातही रात्री कोणी चिटपाखरूही दिसत नव्हतं. शेवटी एक मंदिर दिसलं आणि तिथं जाऊन रात्र काढली. आज मी माझ्या आईमुळे जिवंत आहे. तिने दिलेला धागा आज माझ्या जिवंत असण्याचा पुरावा आहे. आता मी शूटिंग करतो, पण सकाळी. रात्री मात्र अजिबात घराबाहेर पडत नाही. म्हणतात ना, एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी त्याचा सामना व्हावा लागतो. माझंही तसंच झालं.